मी तर नेहमी म्हणते की माझ्या मुलांनी कुठल्या माध्यमात शिकायचं आणि त्यांची नावं काय असायची, याच्या काय ठेवायची, व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त एकही त्यांच्याबद्दलचा निर्णय हा त्यांचं मत न घेता घेतला गेलेला नाही आहे घरामध्ये. आणि माध्यमाच्या बाबतीत सुद्धा त्यांच्यासाठी मराठी माध्यम निवडल्यानंतर सुद्धा त्यांना हे निवडीचं स्वातंत्र्य दिलं होतं की नंतर तुम्हाला हा निर्णय माझा चुकला असं वाटत असेल तर मी तुमच्याबरोबर मेहनत करीन आणि तुम्हाला इंग्लिश मिडियममध्ये घालीन. तर ते दोन्ही मुलांनी सांगितलं की नाही, आम्हाला असं वाटतं की हाच योग्य निर्णय तू आमच्यासाठी घेतलास. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीचं वातावरण असल्यामुळे आज जेव्हा मी मराठीच्या आंदोलनासाठी उभी राहते तेव्हा माझी मुलं त्या आंदोलनामध्ये मला साथ देतात. ते माझ्याबरोबर त्या आंदोलनामध्ये येतात. किंवा आज आमच्या नाटकाचं म्युझिक नीरदनी केलेलं आहे. संगीतकार म्हणून नीरदनी केलेलं हे पहिलं नाटक आहे. त्यावेळेला दीपक राजाध्यक्ष नावाचा आमचा जो मित्र आहे, खूप जवळचा मित्र आहे आणि माध्यमकर्मी आहे, त्यांनी त्याला सांगितलं की तू केवळ त्यांचा मुलगा आहेस म्हणून त्यांनी तुला हे काम दिलेलं नाही, हे तू ध्यानात धर. तुझ्यामध्ये काहीतरी त्यांना पोटेन्शियल दिसल्याशिवाय ते तुला काम देणार नाहीत. आणि असंही नाही की नीरद हे कधीच गृहीत धरणार नाही की आता आमची कंपनी आहे नाट्यलीला, त्याच्यामुळे पुढच्या सगळ्या नाटकांचं संगीत हे माझ्याचकडे येईल, असं अजिबात होणार नाही, हे त्यालाही माहिती आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की हे खूप मस्त वातावरण आहे. आमची मुलांची पण त्याच पद्धतीची मैत्री आहे. आज नाट्यलीला ही जी आमची नाट्यसंस्था आहे, तर बऱ्याच गोष्टी मला आणि सुमितला खरंच नाही कळत की काय तो अल्गोरिदम असतो आणि कुठल्या वेळेला काय करायचं आणि सोशल मीडिया ते पेज कसं चालवायचं हे ती आम्हाला मुलगी नाही आमची कळत. ते दिया सांभाळते. दिया सिनेमॅटोग्राफर आहे, तर दिया ते सांभाळते. दिया एखादं स्क्रिप्ट जेव्हा घेऊन येते आणि तिच्या मनामध्ये जर कधीतरी अशी द्विधा असेल की हे करावं की न करावं, तर ती आमच्याशी ते डिस्कस करते. शेवटी निर्णय हा तिचा असतो, पण तिला असं वाटतं की हां, ह्यांचं मत घेण्यासाठी लोक आहेत. आम्ही काही नवीन प्रोजेक्ट आलं तर आम्ही घरी चर्चा करतो आणि चर्चा त्यांचंही करतो, ओपिनियन घेतो. वाचनामध्ये ती मुलं असतात बरोबर आमच्या बरोबर. तर त्याच्यामुळे मला हे असं वाटतं की छान आहे. हे छान आहे आणि ते स्वतंत्र आहेत, ते स्वतंत्र विचार करणारे आहेत, त्यांचं स्वतंत्र असं सुरू असतं काही ना काहीतरी. आणि ॲट द सेम टाइम असं वाटतं की की आम्ही नकळत का होईना बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला शिकवाव्या नाही लागत. बऱ्याचशा गोष्टी त्या बघत बघतच मुलं ते observe आता हे म्हणजे उगाच बाळकडू द्यायचं नसतं. हां, त्यामुळे म्हणजे असं ते काय आपसूक होऊन जातं. पकडून संस्कार नाही करता येत असं मला वाटतं. आणि पण ती असं मुलं कधी इतकी ब्लॉटिंग पेपर सारखी असतात, तुमच्या चुकीच्या सुद्धा गोष्टी ते तुमच्या नाही, पण कधी कधी उचलतात आणि कानपिचक्या द्याव्या लागतात. असंही कानपिचक्या नाही. द्याव्या लागतात. कोण देतं हो, दोघांमध्ये? मीच देतो. मलाही देता होतो, तर त्यांना काय, ते काय सुटतील. कारण खरंच तो सुमित खूप जास्त बॅलन्स्ड, सुमित खूप जास्त शिस्तीचा, जास्त फोकस्ड असा तो आहे. म्हणजे 12 तासात तू जितकं काम करशील, 36 तासांचं काम तो 12 तासात करू शकतो. आणि त्याच्यानंतर त्याची चिडचिड होत नाही, त्याच्यानंतर त्याच्यात त्याच पद्धतीची ऊर्जा असते. तर ह्या गोष्टी त्याच्या ते खूप छान आहेत. महत्वाचं. हां हां. तर त्याच्यावर त्याला ही हॅज ऑल द राईट. तो आमच्या चुका काढूच शकतो आणि आम्ही त्याला तेवढा स्कोप देतो. म्हणजे बरं त्यांनी आमचंही मान्य केलं पाहिजे. म्हणजे आम्ही असे आहोत म्हणून त्याचं कौतुक. बरं, मी काही वर्षांपूर्वी तुमच्या घरी येऊन नीरद आणि दियाचं रक्षाबंधन हो. सेलिब्रेट आपण केलं होतं. त्यावेळेला ती गायली होती हो. आणि दिया हो. स्वतः म्हणाला होता, मला अनेकदा असं वाईट वाटतं की माझा आवाज असा का नाहीये. सो ती गाणं शिकली आणि काही हे आहे हा तिला? पॉडकास्ट हा तिच्यासाठी. आता ह्या पुढचं जे काही 5 मिनिटं जे आहेत ते सगळं तिच्यासाठी. आमच्या ताई अशा आहेत की त्यांनी लहानपणीच, असं तिने एकदा म्हटलं, तशी सोफ्यावरती उलटी बसून काहीतरी गात होती. खूप सुंदर जागा घेतली तिने त्या गाण्यामध्ये. तर मी तिला म्हटलं, दिया अगं किती सुंदर गाते, शिकत का नाहीस? तर तिने असं माझ्याकडे बघितलं, तर ती म्हणाली, मी सुंदर गाते ना, म्हणजे मला गाणं येतच ना, मग मी का शिकू? असा तिने प्रश्न मला असा एक 4-4.5 वर्षाची असताना तिने मला विचारला होता. त्याच्यामुळे तिचं फॉर्मल शिक्षणावरती तिचा फार विश्वास नाही आहे, गाणं शिकण्यावरती. पण तिचा कान खूप चांगला आहे आणि तिचं ग्रास्पिंग खूप चांगलं आहे. काही वर्ष जेव्हा तिच्याकडे खूप, म्हणजे तिची शाळा आणि असं नेमस्त सगळं आयुष्य चालू होतं, तेव्हा ती त्याच्यामध्ये ती गाणं शिकली. गाणं शिकायची पण जसं काही ते नेमस्तपण संपलं त्याच्यानंतर दियानी, म्हणजे ती अजूनही तिची फार सुंदर सजेशन्स येतात. आत्ता सुद्धा ती
सुमितचं गाणं फार काटेकोरपणे ऐकते हो. आणि त्याच्यामध्ये ती बऱ्याच गोष्टी सजेस्ट करत असते, पण फॉर्मल गाणं शिकणं तिच्याच्यानी होत नाही. आणि ते सांगून जरा आम्ही थकलोय आता ते. हा त्याच्यामुळे हा एक ड्रॉबॅक आहे दियाचा हा. बरं, मुलाखतीच्या शेवटी तुम्ही दोघांनी एका शब्दात किंवा एका वाक्यात एकमेकांविषयी बोलायचं. हम्म. चिन्मयी सुमित यांच्यासाठी सुमित राघवन एका शब्दात किंवा एका वाक्यात. खूप आहे पण एक हो पटकन खूप आहे, सुचतं असं. पण भला मित्र. म्हणूनच रंगतोय रंगभूमीवर हो, ही ही दोस्ती दोस्ती तुटायची तुटायची. नाही. भला मित्र. सुमित सर तुमच्यासाठी चिन्मयी सुमित. बापरे, खूप काही काय आहे. पण अनकंडिशनल. हो. हा, अनकंडिशनल प्रेम किंवा कम्फर्ट झोन की चॅलेंज आहेत समजून घ्यायला. कम्फर्ट झोन आहे की चॅलेंज आहे? नाही, मी ते त्या प्रश्नावर अवलंबून आहे की मी काय विचारणार आहे. कधी कधी मी काही असं विचारलं तर ते चॅलेंजिंग असू शकतं, पण नॉर्मली कम्फर्ट झोन. दोघांमध्ये कोण जास्त विचार करणार आहे सतत थॉट प्रोसेस? चिन्मयी. हो. ओव्हर थिंकिंग. पण मला असं वाटतं आपण सगळेच जण विचार करत असतो. सतत ते चक्र सुरूच असतं. असं नाही आपण नाही मी आता ना खूप रिलॅक्स आहे असं नसतं ते. जर असं कोणी म्हणत असेल तर तो खोटं म्हणतं. एखादी गोष्ट आहे जी त्या नाही चेंज करणार कधीच असं तुम्हाला वाटतं? एक गोष्ट त्यांच्याविषयी जी नाही चेंज करणार ती. त्यांना बदलायला नाही आवडणार त्या बाबतीत. तिचा भाषेवरचा पवित्रा. तिच्याशी बोलायला त्यामुळे भीती वाटते बऱ्याचदा, म्हणजे मेसेजवर हो. सुद्धा किंवा प्रत्यक्ष सुद्धा, की आपण एखादा शब्द कसा उच्चार करतोय त्याच्यावर पण तिची नजर असते, म्हणजे तिच्या नजरेतनं कळते की कदाचित हे चुकलंय बाबा आपलं. बरं चिन्मयी, तुझ्यासाठी सुमित सर प्रेडिक्टेबल की अनप्रेडिक्टेबल? अनप्रेडिक्टेबल ही प्रेडिक्टेबल. नाही नाही नाही, सुमित खूप प्रेडिक्टेबल. सुमित येतो मला. तू अजूनपर्यंत त्यांच्या समोर कधी व्यक्त नाही झालीस, पण त्या गोष्टीबद्दल तुला प्रचंड अभिमान आहे त्यांचा. सुमितच्या बद्दल हा, की जे असे तू सहज कधी बोलली नाहीस, पण माहितीये तुला आहे मनातलं, म्हणजे ते व्यक्त नाही झालंय पण कधी, किंवा अशी एखादी गोष्ट जी व्यक्त नाही केलीस पण आता तुला या प्लॅटफॉर्मवर व्यक्त करायची त्यांची. नाही नाही, तो अतिशय त्याच्या मूल्यांच्या बद्दल ठाम आहे. सर्व मूल्यांच्या बद्दल जे मला खूप खूप आवडतं. तो त्याच्या तत्वाशी कधीच हे नाही, तडजोड नाही करत. बरं, मला आता दोघांनी नाटकाच्या निमित्ताने भेटतोय त्यामुळे मैत्री, दोघांनी मैत्रीविषयी एका शब्दात एका वाक्यात व्यक्त व्हा. मला वाटतं मैत्री हे शाश्वत मूल्य आहे आयुष्यातलं. शाश्वत मूल्य, अनचेंजिंग. मैत्री पाण्यासारखी आहे. जी निर्मळ आहे पण त्याच्यामध्ये वो अपने रंग में, त्याच्यामध्ये हर रंग उसमें घुल जाता है. तशी मैत्री असावी. मला असं वाटतं की मी आधीच्या पण एका पॉडकास्टमध्ये मी बोललेले की मला काही, जसं तू मला म्हणालीस ना, माझ्यासमोर शब्द वापरताना असं खूप टेन्शन येतं किंवा काय असं. मी ते कॉम्प्लिमेंटसारखं घेऊ नाही शकत ॲक्च्युली. म्हणजे मी नाझी नाही आहे, मी ग्रॅमर नाझी नाही आहे. मला नचा न करतो माणूस म्हणून मी त्याची प्रतवारी ठरवत नाही. मला शुद्ध अशुद्धाचा मला कधीच माझ्या मनाला विचार शिवत नाही. कारण शुद्धता आणि अशुद्धता या गोष्टीवरतीच माझं, मंगल अमंगल शुद्ध अशुद्ध या गोष्टींवरती माझा विश्वास नाही. पण मला नेहमी असं वाटतं की आपण असं म्हणतो ना की मोठे देशभक्त किंवा ते ना एकदम असे पापभीरू आहेत. पापाला घाबरून पुण्यवान होण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही, मला रस नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला पुण्य करावंसं वाटणं ही चांगली गोष्ट आहे. तुम्हाला आपण चुकू नये असं वाटणं ही चांगली गोष्ट आहे. पण त्याला घाबरून, देवाला घाबरून मी चांगलं वागतो ह्याच्यात नाही. देवावरती प्रेम करा. मला भक्तीपेक्षा मला प्रेम हे जास्त शाश्वत वाटतं. कारण भक्त असं म्हटल्यानंतर तुम्ही खूप गोष्टी, तुमच्याकडे ड्युटी नाही राहत काही.
तुम्ही भक्त असं म्हटल्यानंतर तुम्ही काहीच नसतं करायचं, त्यांनी करायचं असतं ज्याचे तुम्ही भक्त आहात. तर मला माझा ह्या गोष्टींवरती फारसा भर नाही आहे आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे मला मैत्रीमध्ये सलोखा असतो. तसा प्रेमात असलाच पाहिजे असं नसतं. बरोबर. तर म्हणून मला ती मैत्री फार आवडते. ती मला शाश्वत मूल्य वाटतं त्या आयुष्यातलं, की माझ्या देशाशी पण मैत्री असली पाहिजे, माझ्या देशावरती प्रेम असलं पाहिजे. भक्ती नसेल तर चालेल, प्रेम असलं पाहिजे. कारण प्रेम आहे. नदीच्या बाबतीत बघ, नदीला माता म्हटलं जबाबदारी संपते, मग ती तुम्ही घाण करायला मोकळे. पण ती जीवनदायिनी आहे, ती सखी आहे माझी असं म्हटल्यानंतर तुमच्यावरती तिच्या संगोपनाची जोपासनेची जबाबदारी येते तुमच्यावरती थोडीशी. ती जबाबदारी महत्त्वाची. आणि मैत्रीत पण तसंच असतं. मैत्रीत आपल्याला ऐकायला लागतं, आपल्याला खांदा द्यायला लागतो, कधीतरी खांदा व्हायला लागतं, कधीतरी खांदा मागायला लागतो. दोन्ही गोष्टींमध्ये संकोच असता कामा नये. नाही मैत्रीत तो नसतो संकोच, म्हणून मला ती फार आवडते.